सगळे हा सगळे आईस्क्रीम खाण्यासाठी जमलेत. तुला मँगो आईस्क्रीम आवडते ना? मी तुला ते देते. चल खाणार ना तू आईस्क्रीम? खाशील? जाऊयात. हं? ये चल. ये चल. बाबा सांग ना, काय झालं होतं? काहीच नाही बाळा. मग तू माझ्याकडे असं का बघतोय? तू नाही का माझं चित्र काढत असताना माझ्याकडे एकटक बघत होतीस? मी पण तसंच तुझ्याकडे बघतोय. बाबा पण तू माझे चित्र कुठे काढतोय? काढतोय ना मी. कुठे? इथे माझ्या माइंड मध्ये. बाबा तू ना काही पण बोलतो. खरंच तू जेव्हा चित्र काढत होतीस ना तेव्हा मी हसलो होतो ना तुझ्या चित्रावर. मला वाटलं किती इझी येते. सो नंतर मला रिअलाइज झालं ते खूप डिफिकल्ट आहे. सो आता ना मी माझ्या माइंड मध्ये तुझं चित्र काढायचं प्रॅक्टिस करतोय. नंतर ते मी पेपरवर काढेन. बाबा यू डोंट टेक टेन्शन. हवे तर मी तुझ्यासमोर मॉडेल म्हणून बसेन. मला त्यांचा प्लॅन कळलाय. म्हणजे काहीतरी ना मायावी खेळ करतायत दोघी जणी. खरं काय करतायत ते मला माहित नाहीये. म्हणजे मला सांगता येणार नाही ते. पण मी आता मायाच्या खोलीत गेले होते ना तेव्हा माया माझ्यापासून काहीतरी लपवत होती. मी तिला विचारलं तर तिने हात मागे केला आणि मी जेव्हा बघितलं तर तिच्या हातात अंगारा होता. हा बघ. विंचू विंचू कुठं झाला? विंचू मीरा मी खरं बोलतेय. खरंच मायाच्या हातात अंगारा होता. मी अंगारा आणला होता. पण विंचू कसा झाला आणि तो गायब झाला. मीरा तुला आठवतंय एकदा ते विषाची बाटली होती माझ्या हातात. ती मी दाखवायला आले होते तेव्हा सुद्धा त्याचा असाच विंचू झाला होता आणि तो गायब झाला होता. आठवतंय? मी शपथ खरं बोलते, खोटं बोलत नाहीये. मी माझ्या हातात अंगारा होता. अच्छा मला माहितीये. शांत व्हा तुम्ही. अंगाराच असेल हातात. हे बघा तुम्ही काळजी करू नका. तिने हे मुद्दाम केलं असणार आहे. पण तसं नाहीये. खरं म्हणजे खूप आधीपासून माया मंजिरीच्या हाताखाली काम करते. पण तुला असंही वाटत असेल की मी हे सगळं का करतेय. तर मी हे माझ्या दादासाठी करते. हे बघ माझ्या दादाला काहीही न सांगता त्यांनी माझ्या हक्काचं मला सगळं काही दिलंय. माझ्या दादासाठी त्याच्या कुटुंबासाठी मला मंजिरीचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायचं. तू सांगशील ना ते सगळं करीन मी काहीही करायला तयार आहे. म्हणजे तुझ्या सगळ्या योजना यशस्वी होतात असं नाही. कधीतरी काहीतरी गडबड होते पण तुझा हेतू चांगला असतो. सगळ्यांच्या भल्याचा असतो. तू सांगशील ते करीन मी. माझी खात्री आहे या घराला वाचवायची ताकद फक्त तुझ्यात आहे मीरा. प्लीज आता वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाहीये.
मंजिरीचं गुपित लवकरात लवकर उघडं पाडायला हवंय, नाहीतर आपल्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करेल ती. प्लीज. मॅडम मॅडम. माया, मॅडम तो घोळ झाला, खूप मोठा घोळ झाला. एक मिनिट, काय झालंय? हा, पण मी सांगते तुम्हाला, माझ्याकडून ना चूक झाली. म्हणजे मी सांगते, मी सांगते तुम्हाला. म्हणजे तुम्ही जे भस्म मला दिलेलं ना, वेदाला लावायचं होतं ते, तर म्हणजे मी ते जातच होते वेदाला लावायला, आणि तेवढंच सासूबाई टपकल्या, आणि मग त्यांनी ना मला खूप प्रश्न विचारायला सुरुवात केली, आणि चुकून म्हणजे मी लपवण्याचा प्रयत्नच करत होते, पण ना त्यांनी माझ्या हातातलं भस्म पाहिला, आणि मग त्यांनी अजून प्रश्न विचारले, पण मी त्यांना डायव्हर्ट करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते नाही झालं. शेवटी त्यांनी ना जबरदस्तीने तो, म्हणजे जे भस्म होतं ना, त्यांनी ते जबरदस्ती माझ्या हातातून हिसकावून घेतलं हो. आणि मी काहीच करू शकले नाही. मी त्यांना थांबवण्याचा पण प्रयत्न केला, पण असं काहीच झालं नाही. आय एम सो सॉरी मॅडम. मी खरंच सॉरी बोलते. मी अशी चूक परत कधी होणार नाही. आय एम सो सॉरी मॅडम. प्लीज माझा जीव घेऊ नका मॅडम. प्लीज मला एक चान्स द्या. प्लीज माझ्याकडून माझी चूक नाही होणार. आय एम रिअली सॉरी मॅडम. मीरा, तू बोल नर्मदा आत्यांशी.